नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी। गॅस सिलेंडरसाठी लोकांनी रांगा लावाव्यात म्हणून पॅनिक करण्याची काँग्रेसची बुद्धी, ही वृत्ती देशाला घातक, देवेंद्र फडणवीसांचा निशाणा। राज्यात एलपीजीचा कोणताही तुटवडा नाही, गॅस इंधन तुटवड्याच्या फक्त अफवा आणि संभ्रम। अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांचे स्पष्टीकरण। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर शस्त्रक्रिया। 29 वर्षापूर्वीची कुस्ती आखाड्यात झालेली दुखापत बळावली, महिनाभर विश्रांती। आणि एलपीजी वाहून नेणाऱ्या 2 भारतीय जहाजांनी होर्मुझची सामुद्रधुनी पार केली। इराणने कालच परवानगी दिली होती, 2-3 दिवसात भारतात पोहोचणार। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। सध्या बीड जिल्ह्यात गॅस टंचाईच्या नावाखाली नागरिकांची सायबर फसवणूक करण्याचे प्रमाण वाढत आहे। गॅस कनेक्शन कापले जाईल अशी भीती दाखवून सायबर गुन्हेगार सर्वसामान्य नागरिकांच्या बँक खात्यावर डल्ला मारत आहेत। याच पार्श्वभूमीवर बीड पोलिसांनी नागरिकांसाठी महत्त्वाची ॲडव्हायझरी जारी केली असून सतर्क राहण्याचे आवाहन देखील केले आहे। सायबर चोरटे स्वतःला गॅस कंपनीचे अधिकारी बोलत असल्याचे सांगून फोन करतात आणि तुमचे गॅस कनेक्शन आज रात्री बंद होणार आहे किंवा KYC अपूर्ण आहे असे सांगून भीती निर्माण केली जात आहे। ही समस्या सोडविण्यासाठी चोरटे व्हॉट्सॲपवर एक APK फाईल किंवा लिंक पाठवतात। नागरिकांनी या लिंकवर क्लिक करताच त्यांच्या मोबाईलमध्ये मॉलवेअर इन्स्टॉल होतो आणि चोरटे मोबाईलचा ताबा मिळवून बँक खात्यातील पैसे हडप करतात। त्यामुळे अनोळखी लिंक किंवा APK फाईलवर क्लिक करू नये, तसेच आपला OTP किंवा पिन किंवा बँकेची माहिती कोणालाही देऊ नका। गॅस कंपन्या कधीही फोनवर अशी माहिती मागवत नाहीत। अधिकृत मार्गाचा वापर करा। गॅस संदर्भात काही शंका असल्यास केवळ अधिकृत ॲप किंवा गॅस एजन्सीच्या कार्यालयात जाऊन खात्री करा। जर कोणी गॅस बंद करण्याची भीती दाखवत असेल तर तातडीने फोन कट करा व कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन बीड पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे। तर सायबर फसवणूक झाल्यास त्वरित 1930 या राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे। बीड शहरातील पेठबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बार्शी नाक्यावरील इमामपूर रोडवरील शिवनेरी नगर भागात अवैधरित्या साठवून ठेवलेल्या घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला असून या प्रकरणी एका आरोपीलाही अटक करण्यात आले आहे। API नित्यानंद उबाळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शिवनेरी नगर येथील रहिवासी अजय मोहनराव घोडके याने आपल्या घरी घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या गॅस टाकी यांचा मोठा साठा करून ठेवला होता। हा साठा काळ्या बाजारात विक्रीसाठी वापरला जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यावरून पुरवठा अधिकारी प्रशांत एकनाथ सुपेकर यांच्या उपस्थितीत पेठबीड पोलिसांनी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घोडके यांच्या घरावर छापा टाकला। या छाप्यात पोलिसांनी इंडियन आणि HP कंपनीच्या तब्बल 29 टाक्या, अंदाजे किंमत 73,750 रुपयाचा मुद्देमाल आढळून आला। पुरवठा अधिकारी प्रशांत सुपेकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी अजय घोडके याच्या विरुद्ध पेठबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर आणि SDPO पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली API नित्यानंद उबाळे व त्यांच्या पथकाने केली। तर या प्रकरणाचा पुढील तपास PSI साईनाथ बारगळ हे करत आहेत। बीड जिल्ह्यातील गेवराई परिसरात उक्कड पिंपरी येथील एका शेतकऱ्याने गव्हाच्या पिकावर एक नाविन्यपूर्ण आणि यशस्वी असा प्रयोग केला आहे। प्रकाश नारायणराव ढाकणे यांनी आपल्या शेतात कुदरत हे गव्हाचे देसी वाण असलेल्या पिकाचा पेरा केला। तो गहू तब्बल 600 रुपये किलो या दराने बाजारात विक्री केली जाते, म्हणजेच तब्बल 60,000 रुपये क्विंटलने हा गहू विक्री केला जातो। प्रतापराव ढाकणे यांनी एका एकरात 13 किलो गव्हाचा पेरा केला। त्यांना तब्बल 32 क्विंटल गहू होणार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। विशेष म्हणजे प्रकाश ढाकणे हे महाराष्ट्र राज्य कृषी विभागात तब्बल 28 वर्षे सेवा केल्यानंतर आपल्या शेतात वेगवेगळ्या पिकांचा पेरा करत यशस्वी प्रयत्न करताना दिसून येत आहेत। ढाकणे यांचे हे गव्हाचे पीक पाहण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून शेतकरी त्यांच्या शेतामध्ये येत आहेत। प्रकाश ढाकणे, सेवानिवृत्त कृषी अधिकारी, उक्कडपिंपरी तालुका गेवराई जिल्हा बीड येथील रहिवासी असून माझा मोबाईल नंबर 89 99 49 22 39 आहे। कुदरत अन्नपूर्णा ही वाराणसी कृषी संशोधन केंद्र या ठिकाणाहून उपलब्ध 600 रुपये प्रति 1 किलोप्रमाणे उपलब्ध केली। याचं सीड रेट म्हणजे पेरणीचं 13 किलो एकरी हे पडतं आहे आणि उत्पन्न कमीत कमी 32 क्विंटलच्या पुढं जातं आहे। याला मी सरकारी खत न टाकता जैविक खत टाकून हे विकसित ही जात उत्पन्न वाढवायचा प्रयत्न केलेला आहे। मित्र, पुढील हंगामात शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी
ही जात पेरावी ही 600 रुपये प्रति किलो विकत आणलेली आहे आणि 600 रुपये प्रति किलोनेच विकणार आहे. राज्यभर गाजलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे याच्या भावाचे निधन झाल्यानंतर होणाऱ्या धार्मिक विधीस उपस्थित राहण्यासाठी त्याने न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. केज तालुक्यातील तांबवा या मूळ गावी जाण्यासाठी त्याच्या वकिलामार्फत रीतसर अर्ज करण्यात आला होता. न्यायालयाने या अर्जावर सुनावणी करत काही अटी आणि शर्ती घालून मर्यादित वेळेसाठी त्याला बाहेर जाण्याची परवानगी मंजूर केली. न्यायालयाने जयराम चाटे याला सकाळी 9 ते दुपारी 4 या कालावधीतच गावात जाऊन धार्मिक विधीत सहभागी होण्याची परवानगी दिली होती. या 7 तासांच्या कालावधीत विधी पूर्ण करून पुन्हा कारागृहात हजर राहण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले होते. त्यानुसार काल शुक्रवार दिनांक 13 मार्च 2026 रोजी पोलिसांच्या कडक सुरक्षा व्यवस्थेत त्याला बीड जिल्हा कारागृहातून बाहेर काढण्यात आले आणि तांबवा गावाकडे नेण्यात आले. जयराम चाटेला कारागृहातून बाहेर काढत असताना पोलिसांनी अत्यंत कडक बंदोबस्त ठेवला होता. मोठा पोलीस ताफा, शस्त्रधारी कर्मचाऱ्यांनी सततची नजर ठेवून त्याला गावाकडे नेण्यात आले. मात्र त्यावेळी त्याचा अवतार आणि बॉडी लँग्वेज म्हणजे देहबोली पाहून अनेकांच्या भुवयाच उंचावल्या. त्याने पूर्णपणे दाढी काढलेली होती. अंगात काळ्या रेगांचा महागडा शर्ट, राखाडी रंगाची जीन्स आणि पायात महागडी चप्पल असा त्याचा पेहराव होता. विशेष म्हणजे शर्टचे पहिले बटन उघडलेले होते आणि हातात रुमाल घेऊन तो अगदी शांतपणे व बिनधास्तपणे चालताना दिसत होता. गंभीर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असूनही त्याच्या चेहऱ्यावर कोणताही तणाव किंवा भीती दिसत नसल्याची चर्चा उपस्थितांमध्ये सुरू होती. एकंदरीत त्याच्या चेहऱ्यावर कसल्याही प्रकारची पश्चातापाची भावना देखील दिसून येत नव्हती. जवळपास 14 महिन्यानंतर तो तुरुंगाबाहेर आला असल्याने त्याच्या हालचालींकडे अनेकांचे बारीक लक्ष लागून राहिले होते. विधी पूर्ण झाल्यानंतर दिलेल्या वेळेनुसार त्याला पुन्हा कारागृहात परत आणण्यात आले. दरम्यान या काळात कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली होती. तांबवा गावातही पोलिसांची कडक व्यवस्था ठेवण्यात आली होती. अंबाजोगाई शहरातील हनुमान नगर परिसरात राहणाऱ्या एका युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज शनिवार दिनांक 14 मार्च 2026 रोजी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास घडली. हर्ष संतोष लखेरा वय अंदाजे 21 वर्षे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून हर्ष लखेरा याने आपल्या राहत्या घरीच गळफास घेतला. या घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आत्महत्येचे कारण मात्र अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.